नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लेखाच्या खुनातील तो संशयित निष्पाप वेदांत बंडगरच्या वडिलांनीच पोलिसांकडे दया दाखवण्याची विनंती केल्याने खळबळ. सांगलीतील 14 वर्षाचा वेदांत मारुती बंडगर याच्या खुनातील पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी हा निष्पाप असल्याचे त्याच्याच वडिलांचे म्हणणे आहे. तसे पत्रच त्यांनी वेदांत बंडगर यांच्या वडिलांनी सांगली पोलिसांना दिल्याने खळबळ उडाली आहे. मारुती बंडगर यांनीच दिलेल्या या पत्रामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे लेखी अर्ज मारुती बंडगर यांनी करून त्यांच्यावर दया दाखवण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. दिनांक 11 जून रोजी वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला होता. निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी खून केल्याचा आरोप आहे. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आतापर्यंत मुख्य संशयितासह इतर साथीदारांना जेरबंद केला आहे. गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला मोहम्मद जमाल नदाफ हा पूर्णपणे निष्पाप आहे, असा दावा वेदांत यांचे वडील मारुती बंडगर यांनी केला आहे. त्याचा या खुनात कोणताही सहभाग नाही असे लेखी निवेदन सादर करत संशयित मोहम्मद जमाल नदाफ यांच्या सहभागाबाबत मृत वेदांच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे. पोलिसांना दिलेल्या अर्जात मारुती बंडगर यांनी म्हटलं आहे की मोहम्मद नदाफ हा आमच्या शेजारी अनेक वर्षापासून राहत आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमचे त्याच्याशी कोणतेही जुने वैर किंवा भांडण नाही. माझ्या मुलाच्या खुनाच्या घटनेत त्याचा कोणताही संबंध नाही हे मी खात्रीलायकपणे सांगू शकतो. मोहम्मद नदाफ हा या घटनेत निर्दोष असल्याचे सांगत पीडित पित्याने पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की या अर्जाचा आणि आपल्या विधानाचा गांभीर्याने विचार करून त्याची नोंद पोलीस केस डायरीमध्ये घेतली जावी. आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदारानेच एका संशयितास क्लीन चिट दिल्यासारखा अर्ज केल्यामुळे पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.